हाय फ्रेंड्स, घ्या मी आली तुमची विमला. तुम्ही सगळे कसे आहात? मी ज्या इन्स्टावर रील्स टाकते त्यावर तुम्ही कमेंट्स करता, लाईक करता आणि खूप लोकांना शेअर पण करता. आता तुम्ही घरी बसल्या बसल्या इझिली पैसे कसे कमवायचे त्याबद्दल एक छान आयडिया देणार आहे मी. आता बऱ्याच लोकांचे पैसे अकाउंटमध्ये असेच पडलेले असतात. त्याला कशात इन्व्हेस्ट करायचं कोणालाच माहिती नसतं. तुमच्यासारख्या लोकांसाठी मी एक छान आयडिया आता सांगणार आहे. मी जे आयडिया तुम्हाला सांगणार आहे त्याला ठेवून तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले तर एकाच दिवसात तुम्ही त्याचे 20,000 कमवू शकता. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. बस एकाच दिवसात तुमचे पैसे डबल होतील. तशाच पद्धतीने जर तुम्ही 25,000 इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 50,000 मिळतील एकाच दिवसात. 50,000 इन्व्हेस्ट केले तर 1,00,000 रुपये मिळतील. माझी ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना? विजन 420 नावाची जी कंपनी आहे ती तुम्हाला पैसे कमवण्याच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज देते. जर तुम्हाला संशय आहे तर तुम्ही आजच 10,000 इन्व्हेस्ट करून बघा आणि मग बघा तुमच्या हातात पूर्ण 20,000 मिळतील. तुम्ही लोक यात इन्व्हेस्ट करून लाखो रुपये कमवावे हीच माझी इच्छा आहे. अजून माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकलेली आहे. चेक करून घ्या फ्रेंड्स. बाय, थँक्यू. आहा, तसेही बँकमध्ये पैसे असेच पडलेले आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे फक्त एक दिवस जर 10,000 रुपये टाकलेत तर आरामात 20,000 रुपये कमवू शकतो. आणि जर मी 20,000 रुपये टाकलेत तर 40,000 रुपये कमवू शकतो. आणि जर मी लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेत तर मला त्याच दिवशी डबल पैसे परतही मिळतील. म्हणजे याच प्रकारे 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 रुपये इन्व्हेस्ट करत लाईफ मध्ये आरामात सेटल होऊ शकतो मी. हा, कोण? मॅडम, तुम्ही इन्स्टावर रील्स बनवता ना? हो, ती तर मीच आहे. बोला, काय झालंय? मॅडम, मी तुमचा फॅन आहे मॅडम. तुम्ही हे काय केलंत मॅडम? मी काय केलंय असं? सगळं तुम्हीच केलंय मॅडम. तुमच्यामुळे माझे सगळे पैसे बुडालेत मॅडम. असं आहे का? अच्छा, तुम्हाला माझ्या घरचा ऍड्रेस कसा माहिती झाला? ते सगळं सोडा, कसा तरी शोधलाय मी. कुठल्याही प्रकारे माझे पैसे परत करा ना मॅडम. अरे, हे काय झालंय तुम्हाला? तुम्ही काय बोलताय मला तर काहीच कळत नाहीये. अचानक येऊन पैसे गेलेत म्हणताय आणि त्याचं कारण मी आहे असं म्हणताय. मॅडम, तुम्ही मागच्याच महिन्यात विजन 420च्या नावाने ऍड केली होती, आठवतंय तुम्हाला? मी आतापर्यंत कितीतरी ऍड्स केलेले आहेत. तसंच मी त्यांना सुद्धा ऍड बनवून दिली आहे. तुमच्या त्या एका ऍड मुळेच माझे सगळे पैसे बुडालेत ना मॅडम. असं काय झालं? किती पैसे गेले तुमचे? मॅडम, सुरुवातीला 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर 20,000 रुपये मिळालेत ना मॅडम. त्यानंतर 10,00,000 रुपयाचं कर्ज काढून मी इन्व्हेस्टमेंट केली मॅडम. 20,00,000 रुपये परत मिळतील असं बोलले होते, पण जसं बोलले तसे पैसे अजिबात दिले नाहीत मॅडम. तुमच्या बोलण्यात येऊन मी कर्ज काढून पैसे इन्व्हेस्ट केले. त्यांचा सत्यानाश झाला पाहिजे. त्यांनी माझे पैसेच परत केले नाहीत. माझ्या बायकोचे सगळे दागिने गहाण ठेवून, माझ्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून कर्ज घेत मी 10,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत मॅडम. पण त्यांनी पैसे परत नाही केले मॅडम. तुम्ही असं का केलं असं त्यांना मेसेज पाठवला मी, तर मलाच उलटा शिव्या शापाचे मेसेज पाठवलेत त्यांनी. आता मी सगळं गमावून अगदी रस्त्यावर आलोय मॅडम. तुमच्यामुळे माझे 10,00,000 रुपये गेलेत मॅडम. यात तुमची चूक आहे मॅडम. हॅलो, मी याच्यासाठी कारण कसं काय असू शकते? मी त्या कंपनीची ऍड करून प्रमोट केलंय बस. माझं त्या कंपनीशी काही घेणं देणं नाहीये. मी प्रमोट करायचं बोलून त्यांनी मला पैसे दिले होते बस. याशिवाय मला काही माहिती नाहीये. काय बोललात मॅडम? काही जाणून न घेताच तुम्ही प्रमोट करत होतात. त्यांच्या पैशांच्या लोभापायी तुम्ही प्रमोटही केलं. आता बघा त्याचा परिणाम काय झाला. तुमच्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या खूप साऱ्या तरुणांनी पैसे इन्व्हेस्ट केलेत मॅडम. आणि त्याचं कारण तुम्हीच आहात मॅडम. तुमच्यामुळे माझे 10,00,000 गमावलेत मी मॅडम. त्याच्यासाठी मी काय करू शकते? मला काही माहिती नाहीये. मला विचारून तुम्ही त्यात इन्व्हेस्ट केलं होतं का? नाही ना? मग आता पैसे गेल्यानंतर तुम्ही मला विचारताय? ऍड मध्ये तुम्हीच बोललात ना, पैसे इन्व्हेस्ट करा आणि डबल पैसे घेऊन जा. इन्व्हेस्ट करण्याच्या त्याच दिवशी इन्व्हेस्ट केलेल्या पैशाचे डबल पैसे तुम्हाला मिळतील. थोडं शांत राहा. फक्त प्रमोशनसाठीच मी म्हटलं होतं ते सगळं. त्या प्रमोशनची स्क्रिप्ट पण त्याच लोकांनी मला दिली होती. कळलं का तुम्हाला? असं आहे ना मॅडम? तर ते पैसे देऊन तुम्हाला घाण शिव्या द्यायला लावतील तर तेही तुम्ही ऐकाल का? माझ्यावर पण जबाबदारी आहे. मी कशाला पैशांसाठी घाण शिव्या देईल?
मग नाहीतर काय मॅडम, ती कंपनी चांगली आहे की वाईट आहे, चीटिंग करेल की नाही करणार याचे ज्ञान तुम्हाला असायला हवं ना मॅडम. काहीच माहित नसून प्रमोट करण्याचा परिणाम बघा काय झालाय आता. तुमच्यामुळे मी जोही पैसा कमावला होता सगळ्याच्या सगळा गमावलाय मी, सगळ्याच्या सगळा. हे बघा, ते मला काही माहिती नाहीये. तुम्ही आधी जा बरं इथनं. मी निघतो मॅडम, मी निघतो. आणि इथून सरळ मी पोलीस स्टेशनलाच जाणार आहे. कंप्लेंट टाकून त्यात तुमचाच हात आहे असं म्हणून ऍक्शन घ्यायला लावीन. तुमच्या त्या फेक प्रमोशनच्या कारणानेच मी सगळा पैसा गमावून आता रस्त्यावर आलोय. यापुढे पैशांसाठी चुकीच्या गोष्टी प्रमोट नका करू मॅडम. ते चांगलं आहे की वाईट आहे हे पाहून तरी प्रमोट करा मॅडम. हे काय झालं? याच्या बोलण्यावरनं तर हा खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. काय आहे यार हे? आत्ताच तर सगळं काम संपवून आत्ताच तर झोपायला आली होती आणि आत्ताच कोणाला तरी यायचं होतं आणि मला उठवायचं होतं. हा बोला, कोण आहात? टूलेट बोर्ड पाहिला आणि कळलं की इथे सिंगल बेडरूम रिकामा आहे म्हणून तेच पाहायला आलो. ओ अच्छा, असं आहे का? थांबा जरा, मी चाबी घेऊन येते. हे बघा, हीच आहे ती खोली जी भाड्यासाठी द्यायची आहे. फक्त 7,000च आहेत. नाही नाही, तसा काही चान्स नाहीये. 7,000 या एरियासाठी खूप कमी आहे. विजेचं बिल तुम्ही डायरेक्ट भरू शकता आणि कमीच येणार आहे. असं आहे का? आम्हाला ओके आहे मॅडम. ऍडव्हान्स सध्या किती द्यावं लागेल? फक्त 5 महिन्यांचाच ऍडव्हान्स आहे. ओके मॅडम. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सगळे मिळून किती लोक? आम्ही 3 लोक आहोत. 3 लोक? 3 जणांसाठी तर आम्ही रूम देणार नाही. जर 2 लोक असेल तर सांगा, कारण इकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असतो. जर 3 लोक राहिले तर मला मोटर 10 वेळा लावावी लागेल आणि ते मला जमणार नाही. मॅडम कन्सिडर करा ना मॅडम, आम्हा तिघांना एकत्रच राहायचं आहे मॅडम. तसं हे घर आम्हाला खूप आवडलंय मॅडम आणि आम्ही तिघही ऍडजस्ट करायला तयार आहोत. एका माणसाला ऍडजस्ट करा ना मॅडम. नाही नाही, 3 लोक असेल तर माझा नवरा पण ऐकणार नाही. फक्त 2 जणांना आम्हाला रूम द्यायची होती. मॅडम सध्या आम्ही 2च आहोत सांगून काही दिवसांनी 3ऱ्या माणसाला घेऊनही येऊ शकतो ना मॅडम. पण आम्ही आधीच तुम्हाला सांगतोय की आम्ही 3 लोक आहोत मॅडम. आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललो मॅडम, पुढे तुमची मर्जी. तुम्ही 2 जण इथे राहा आणि जो 3रा व्यक्ती आहे त्याला म्हणा दुसरी रूम बघा. आम्ही तिघही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत मॅडम आणि आम्हाला तिघांनाही एकत्र राहायची इच्छा आहे म्हणून तर रूम शोधतोय ना मॅडम. जर तुम्ही नाही म्हणत असाल तर आम्ही दुसरीकडे जाऊन शोधू शकतो मॅडम. अच्छा मग ठीक आहे. तुम्ही दोघं इतकंच म्हणत आहात आणि तुमच्या मैत्रीबद्दल म्हणत आहात तर मग ठीक आहे. बट एक कंडिशन आहे. कंडिशन? कुठली अट आहे मॅडम? तुम्ही दोघं राहत असाल तर 7,000 भाडं ठीक आहे, पण 3रा राहत असेल तर 10,000 करावं लागेल. 10,000 रुपये? अजून एक कंडिशन राहणार आहे. आता अजून कुठली अट मॅडम? तुम्ही लोक बॅचलर्स आहात ना, इथे दारू, पानपराग, गुटखा काहीही चालणार नाही. आणि मुली तर अजिबात अलाउड नाहीये. जोपर्यंत इथे आहात नीट राहावं लागेल आणि आवाज वगैरे बिलकुल करायचा नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य असेल तर या, नाही तर दुसरं घर बघा. ओके मॅडम, आम्हाला मान्य आहे मॅडम. टोकन ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला 1,000 रुपये देतो मॅडम. उद्या येऊन पूर्ण पैसे देऊन टाकीन मॅडम. ठीक आहे, बरं आहे मग. येतो मॅडम. काकू, घरी कोणी आहे का? आई, देवाच्या नावाने काहीतरी द्या, खूप भूक लागली आहे. माते, अन्नपूर्णा माते. ठीक आहे, थोडं इथेच थांबा. हा हे घे घे. हे माते, ही काय बिर्याणी आहे? हो, बिर्याणीच आहे ती. सकाळी सकाळीच तुम्ही बिर्याणी बनवलीत का? खूप छान माते, धन्यवाद. याच बहाण्याने थोडे पैसे देऊन टाका ना.
तुझ्यासाठी ही बिर्याणी दिली हीच खूप मोठी गोष्ट झाली. चल जा, पैसे हवेत. चुपचाप निघतोय का? नाही तर हे पण परत घेईल मी. हेच खूप झालं. परत इकडे यायचं नाही, असाच निघ इथून, कळलं ना? ए जा ना. जी आज्ञा. येतो मी माते. जा जा. गेला. आई साहेब, इकडे या इकडे. बोललो ना इकडे या. हा असा का ओरडतोय? अरे बघता काय, या इकडे. थांब येते. अरे सकाळीच तुला बिर्याणी दिली होती ना मी, मग परत का आलायस तू? बाप रे, म्हणूनच तुझ्यासारख्या माणसांना ना मी कधीच हेल्प नाही करत. सकाळी तू जे दिलं ते बिर्याणी होती का? हो बिर्याणीच तर होती. का काय झालं आता? काय झालं विचारतेस? ती बिर्याणी कधी बनवली होतीस तू आणि किती वर्षांआधी बनवली होतीस? काल तर मी वरण बनवलं होतं, तर त्याला बनवून 2 दिवस झालेत. असं आहे तर 2 दिवसांआधी बनवलेली बिर्याणी मला खायला दिलीस तू? तुझं हृदय खूप विशाल आहे. त्या डब्याला उघडताच त्यातून घाण वास यायला लागला. ठीक आहे, बिर्याणी आहे म्हणून मीही खायला लागलो. खाल्ल्यानंतर मला उलट्या सुरू झाल्या. 2 वेळा दवाखान्यात जाऊन आलोय आणि दवाखान्यात गेल्यावर 2 बाटले मला सलाईन लावून औषधांच्या नावावर 2000 रुपये लुटलेत माझ्याकडून. याचं कारण काय माहितीये तुला? तू सकाळी बिर्याणी दिली होतीस ना, तेच कारण आहे. वर्षांपूर्वीची बिर्याणी मला दान देऊन माझा जीव घ्यायचा होता ना तुला. आता तुला माहितीये, डॉक्टरांची 500 रुपये फीज आणि औषधांचे 1500 रुपये, एकूण 2000 रुपये गेलेत. ऐक, 100 रुपये कमवण्यासाठी किती झिजावं लागतं तुला माहिती आहे की नाही? आणि याच्यात तू शिळी बिर्याणी मला खाऊ घालून माझे 2000 रुपये खर्च करवलेत. माझी हाय तुला कधीच सोडणार नाही. ठीक आहे, सोड आता. माझे 2000 रुपये आता मला परत दे. चल. काय म्हटलं? मी तुला 2000 रुपये देऊ? मी का देऊ तुला? पुन्हा भांडण का करतेस? तुझ्या बिर्याणीनीच माझी ही अवस्था झाली आहे. मी बोललो ना, तुझ्यामुळेच मी डॉक्टरांकडे जाऊन 2000 रुपये खर्च केले आहेत. कळलं ना? योग्य वेळी हॉस्पिटलला गेलो म्हणून माझा जीव तरी वाचला, नाहीतर आतापर्यंत मी मेलो असतो. ते सगळं मला काही माहिती नाही. पैसे वैसे काही नाही. निघ तू. अच्छा, असं आहे तर तुझ्याकडून कसा पैसा काढायचा मला चांगलंच माहिती आहे. थांब, तुला दाखवतो मी आता. हे काय इथेच बसला? हे तू इथे बसून असा का त्रास देतोयस? 2000 रुपये देशील तरच इथून जाईन मी, नाही तर इथेच बसून राहील. तर मी आता लगेच पोलिसांना बोलवते. थांब जरा. तू कोणालाही बोलव, कोणालाही येऊ दे, मी इथून हलणार नाहीये. एक बिर्याणी खाऊ घालून माझा जीव घ्यायचा होता ना. अरे बापरे, या पागलला कसं घालव काही कळत नाहीये मला. अरे बाबा तू जा इथून. जर कोणी बघितलं तर माझी इज्जत चालली जाईल. तुझी बिर्याणी खाऊन मला 2000 रुपये खर्च करावे लागलेत. माझे पैसे परत कर, मी इथून निघून जाईन. अरे यार, बाप रे, आता मी काय करू? हा जर इथेच बसला तर माझा तर अपमानच होईल जागोजागी. हे घे, यात 1000 रुपये आहे. बाकी पैसे उद्या देते मी. जा इथून, निघ आता. ठीक आहे, पण एक महत्वाची गोष्ट सांगू का? काय? भीक मागायला जर कोणी आलं ना, तर चांगलं जेवण तरी खाऊ घाल, नाहीतर नाही आहे म्हणून त्याला पाठवून दे. ते सगळं सोडून अशी शिळी बिर्याणी खाऊ घालून आमचा जीव तरी नको घेऊस. मला हे सांग, तुझा नवरा कुठे दिसत नाहीये? तो माणूस रात्री चिठ्ठी लिहिली आणि कुठल्या दुसऱ्या बाईसोबत पळाला, बदमाश. मग नाहीतर काय, अशी शिळी बिर्याणी त्याला खाऊ घालत असशील तर तो तुझ्यासोबत राहील. म्हणूनच चांगली मुलगी पाहून तो पळाला असेल. ठीक आहे, आता उद्या येतो. बऱ्या बोलाने 1000 रुपये द्यायचे आहेत. हो, हेच राहिलं होतं आता.